नमस्कार, शोभाच्या किचन मध्ये आपलं स्वागत आहे। आपण हा घेतलेला आहे लाल भोपळा, याला गावी देवडांगर बोलतात। त्याच्या आपल्याला घाऱ्या बनवायच्या आणि हा गूळ घेतलेला आहे त्याच्यामध्ये टाकायचा। याला थोडं शिजू द्यायचं आणि मग गूळ टाकायचा। आता आपण गॅस चालू केलेला आहे, त्याच्यामध्ये 1 चम्मच तूप टाकायचं आपल्याला। हे तूप गावरान तूप टाकले आपल्या घरचं, हे बघा। त्याच्यामध्ये आपल्याला हे भोपळा सोडून द्यायचा। तूप झालेलं आहे आपलं गरम। आता आपल्याला याच्यामध्ये भोपळा सोडून द्यायचा आणि याच्यावर 10 ते 5 मिनिटांसाठी झाकून ठेवायचं। पाव किलो भोपळा घेतला होता, त्याला असं चांगलं मऊ शिजू द्यायचं। मग याच्यामध्ये आपल्याला गूळ मिक्स करायचा। त्याला झाकून ठेवते। आपल्याला याच्यात हा गूळ टाकायचा आणि थोडं हलवून घ्यायचे आणि परत 10 मिनिटांसाठी ठेवून द्यायचं। याला चांगलं होऊ द्यायचं आपल्याला, याला भोपळ्याला। मग आपल्याला हे पिठात मळून घ्यायचे आणि याचे घारगे बनवायचे। आपला भोपळा झालेला आहे हा असा। आता आपल्याला याला बंद करायचा आहे गॅस। हे बघा, छान असा मऊ शिजलेला आहे। त्याच्यात गूळ पण टाकून सगळं मिश्रण केलेलं आहे याचं। हे बघा, छान असं झालेलं आहे। याला आता गॅस बंद करते आणि आपल्याला असं खुल्लच ठेवायचं आहे याला थोड्या वेळासाठी। थंड होऊ द्यायचे पीठ मळून। भोपळा हा थंड झालेला आहे। आता आपण पीठ घेतलेलं आहे, त्याच्यामध्ये मिक्स करून मळायचं आहे आपल्याला भोपळ्याला। त्याच्यासाठी थोडंसं मीठ घ्यायचंय, हे चवीनुसार थोडंसं, आणि थोडंसं आपल्याला खुसखुशीत होण्यासाठी रवा घ्यायचा आहे। घाऱ्या छान होण्यासाठी हा रवा घेतलेला आहे। आता सर्व हे मिश्रण घ्यायचं आहे। हे सगळं मिश्रण टाकायचे त्याच्यामध्ये आणि मळून घ्यायचे आपल्याला। आपल्याला त्याच्यात पाणी नाही टाकायचं अजिबात, सगळं मळून घ्यायचं हे छान असं। आपण 2 चमचे रवा घेतलेला आहे, असं छान मळून घ्यायचं हे। पीठ आपलं मळून झालेलं आहे हे असं छान। हे बघा, आपल्याला आता याचे गोळे करून घारगे बनवायचे। तेल टाकायचे कढईमध्ये आता आपल्याला ते, हे बघा, तेल गरम होऊ द्यायचे। लाटायला लागले आता हे। आता याच्यात सोडून देते, तळायला सोडते पुरी घारगे। हे बघा अशा छान अशा होतात आपल्या घारग्या तळते मी ह्या। छान अशा फुगल्यात आपल्या घारग्या। बघा, घारग्या आपल्या अशा छान फुगलेल्या आहेत। हे बघा, एकदम टम्म फुगलेल्या, छान खुसखुशीत झालेल्या। याला आता काढून घेते। घारग्या आता आपल्या बनवून झालेल्या आहेत। अशा तुम्ही पण घारग्या बनवा। हे बघा कशा टम्म फुगलेल्या छान अशा। हे बघा, एकदम खुसखुशीत। हे बघा कशा छान झालेल्या आहेत। अशा तुम्ही पण बनवा आणि माझ्या चॅनलला लाईक, सबस्क्राईब करा आणि शेअर करा।